देशामध्ये वाढत्या महिला अन्याय, अत्याचार, बलात्कार, हत्याच्या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ 4 सप्टेंबर बुधवार रोजी निर्भय नारी विचार मंच पांढरकवडाच्या वतीने महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। तसेच बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा व कायद्यांचा मुंडन करून निषेधही करण्यात आला। तसेच देशामध्ये जेवढ्याही बलात्कार, हत्या झालेल्या आहेत त्यांचा जलद गतीने न्यायालयामार्फत न्याय मिळावा व कायद्यामध्ये महिला सुरक्षेच्या विशेष तरतुदी शासनाने कराव्यात। क्रूर, अमानवीय घटनांच्या दोषींना मृत्यूदंड कायदा करावा अशा महिला सुरक्षेबाबत विविध मागण्या माननीय तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार पांढरकवडा यांच्यामार्फत माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांना करण्यात आल्या। नुकताच कलकत्ता येथे घडलेले महिला डॉक्टर प्रकरण, रायगाव, चंद्रपूर, मणिपूर, आसिफा, प्रियंका रेड्डी, निर्भया, हाथरस या घटनांनंतर मानवतेला कायमा फासणाऱ्या या घटना आहेत। याचे आरोपी आजही मोकाट फिरत आहेत। प्रज्वल रेवन्ना या नराधमाने तर 1000 पेक्षा जास्त महिलांची अब्रू लुटून व्हिडिओ करून त्यांना ब्लॅकमेल केल्याची घटना उघडकीस येऊन सुद्धा अशा नराधमांना पाठीशी घालण्याचे कार्य सरकारद्वारे होत आहे। त्यामुळे कित्येक तरी पीडित अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत यातनादायी जीवन जगत आहेत। म्हणूनच हे कुठेतरी थांबले पाहिजे या उद्देशाने निर्भय नारी विचार मंच आता रस्त्यावर उतरला आहे, असे परखड मत महिला आक्रोश मोर्चाचे आयोजकांनी जनतेसमोर मांडले आहे। महिला आक्रोश मोर्चाची सुरुवात वी वॉन्ट जस्टिस, फाशी दो, फाशी दो, बलात्कार्याला फाशी द्या या नाऱ्यांनी आवाज घुमला। बिरसा मुंडा चौक पासून ते अग्रसेन चौक, दीपक जनरल चौक मार्गे तहसील अशी होती। तहसील कार्यालयासमोर मोर्चात सामील झालेल्या समाजातील प्रतिष्ठित महिला ॲडव्होकेट माननीय शीला जनपतकर, माननीय ज्योती श्यामकुवर, तृतीयपंथी संघटनेच्या माननीय कांचनताई, माननीय हेमलता डोंगरे, माननीय चंदा नरांजे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले। तसेच वाणी तोडासे, नीता मडावी, डॉक्टर विद्याश्री आत्राम, मनीषा गोरलेवार यांनी देखील मोर्चा सांभाळला। निर्भय नारी विचार मंचाच्या या धाडसी निर्णयाला पांढरकवडा शहरातील विविध सामाजिक राजकीय संघटनांनी पाठिंबा जाहीर केला होता। तसेच शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांनी मोर्चात उपस्थिती दर्शवली। इंग्लिश मीडियम स्कूल व अन्य शाळा देखील मोर्चात सामील झाल्या होत्या। यात सुवर्णा वरखडे यांनी मुंडन करून निषेध दर्शविला। तसेच वाणी तोडासे, नीता मडावी, डॉक्टर विद्याश्री आत्राम, मनीषा गोरलेवार व समस्त निर्भय नारी विचार मंच या टीमकडून महिला आक्रोश मोर्चा यशस्वी होण्याकरिता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णा वरखडे यांनी केले। अशाच नवनवीन ताज्या घडामोडीसाठी आजच महाराष्ट्र ग्रामीण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।